त्या कोंबडीच्या मागे किती जण असतात तो दुकानातलं सांगत नाही मला ना. ती पिलं जेवढी तुम्ही पिलं काढण्यासाठी बसवा नाही का तेवढी, आणि ती 16-17 पिलं तिच्या मागे असतात. बघितले का त्याच्या सिटीमध्ये मला माहित नाही, पण ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये काय असतं, कोंबडी अशी पुढे चालली ना तर तिच्या मागे 16-17 पिलं असतात बरं का. आणि ती अशी टॉप 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 करत पुढे चालते आणि ती 16-17 पिलं तिच्या मागे येतात. हे लक्ष द्या रे इकडं, लक्ष द्या इकडं. पालकांनी मेन लक्ष द्या इकडं. पालकांनी मुलं पूर्तीतून शिकतात. मी सांगतोय मुलांना सांगावं लागत नाही, बाळा या शिवीला इथं पॉज घ्यायचा असतो, त्याशिवाय ती लागत नाही. सांगा तुम्ही दिले की पोरं देतात, बरोबर आहे ना. ती कोंबडी रस्त्याला निघाली की 16-17 पिलं रस्त्याला निघतात. कोंबडी अशी डवलात रस्त्याच्या मधोमध चालते, सगळी पिलं तिच्या मागं. कोंबडी अचानक काय करते, राईट साईडचा इंडिकेटर लावते आणि राईट साईडला येते. कोंबडी राईटला आली की सगळी पिलं राईटला येतात. कोंबडी बाजूला बघते, एक नाला असतो, कोंबडीला वाटतं नाल्यामध्ये उतरावं, कोंबडी नाल्यात उडी मारली की ती सगळी पिलं नाल्यात उडी मारते. माझी गोष्ट समजली का. कोंबड्यांनी ठरवायचं रस्त्याला चालायचं का नाल्यात उड्या मारायची. तशा कोंबड्या चालवलं तशी पिलं मारणे येणार. कोंबड्यांना कळालं पाहिजे पिलं आपल्या मागे येणार आहे. माऊली ज्ञानोबरायांची भाषा आहे, एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. धर्म म्हणजे काय, जे वडीलधारी माणसं करणार आहे त्याचा वसा की वारसा लहान मुलं आहे असा जपणार आहे, त्याला धर्म बोला. बोलू नका, ऐका. तुम्हाला बोरिंग होतंय का, लक्ष द्या इकडं, ऐका. एक वडील आपली सवय होती त्यांना कशाची, सिगारेट पिण्याची. आता बेडी म्हटलं की तुम्हाला कळायचं नाही सिगारेट शब्द वापरतो नाही का. आता कसं झालंय, मराठी मीडियम मध्ये कमी इंग्लिश मीडियम मध्ये जास्त झाले, त्यामुळं जराशी थोडासा देश तसा वेश आपल्याला केला पाहिजे. त्यांना सिगारेट म्हणायची सवय होती. नेहमी आपल्या मुलाला सांगायचे, जा रे बाबू दुकानातून काय करून ये, सिगारेट घेऊन ये. बाबू रोज आणायचा. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, घरातील माचीस असते, माचीस पेटवायची, ती संपली होती. आणि त्याला सांगितलं, बघ माचीसला पैसे नाही, सिगारेट आण. आणि तिथे एक लाइटर लोंबकळवर ठेवलाय, त्या लाइटरने येताना पेटवून आण. ते पोरग 2 वेळा गेलं, सिगारेट घेतली, पेटवून घरापर्यंत येस्तोर मध्ये येस्तोर विजायची. दुकानदार खूप हुशार होता. दुकानदार म्हटला, बाबू तुला घरापर्यंत जर का पेटकी सिगारेट न्यायची असेल तर मी तुला आयडिया देतो. म्हणले आयडिया काय दिली, थोडी म्हणले वडत जा. घरापर्यंत पोरग वडत येता 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 त्याच्याकडून मागचं एवढं शिल्लक. आणि तेच पोरग शाळेत गेला, सगळ्या मित्रांना सांगू लागला, आमचे पप्पा जादूगार आहेत म्हणे. तोंडानं सिगारेट पेटतात आणि कानातून धूर काढतात. मुलांना सांगावं लागत नाही, मुलं कृतीतून शिकतात, कृतीतून शिकतात. मोठ्यांनी जसं अनुकरण करेल ना, लहान लेकरही तसंच करणार आहे, तसंच करणार आहे. तुम्ही उभं राहून चपली सगट पाया पडत असाल तर हे लहान लेकरं उद्या भविष्यात कधी देवळाच्या गाभाऱ्यात गेली तरी बुटाड काढणार. तुम्ही सांगितलं पाहिजे, बाळा डोक्यावरती धार्मिक स्थळावरती जाताना टोपी घातली पाहिजे. मोठ्यांनी सांगितलं पाहिजे ना. मी सांगितलं बघा, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट उदाहरणासहित पटवून गेली. एकदा 7वीत शिकणारा मुलगा होता. आता 7वीत म्हणजे वय वर्ष 12-13 असावं. लक्ष देऊ नये का, फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे.